नमस्कार. माणूस नेहमी काही ना काही करतच असतो. काम, जबाबदाऱ्या, नाती, धावपळ सगळं काही असतं. तरी कधी-कधी त्याच्या मनात एक प्रश्न नेहमी उभाच राहतो, की इतकं सगळं करूनही माझ्या मनात शांती का नाही? आणि हाच प्रश्न घेऊन अर्जुन उभा आहे आणि श्रीकृष्ण त्याला हळूच सांगतात, की मी तुला जे ज्ञान देतोय ते समजलं, की काहीच करावं नाही लागत. फक्त कसं जगायचं ते समजतं. देव म्हणजे अशी कुठेतरी दूर बसलेली केवळ शक्ती नाही किंवा तो फक्त मंदिरात बसलेला नाही, तर तो आपल्या श्वासात आहे आणि आपल्या विचारात आहे आणि आपण जे काही करतो त्याच्यात आहे. आपण जेही काही काम करतो घरचं, ऑफिसचं, लोकांसाठी आणि ते काम काही फार असं मोठं असावं लागत नाही. फक्त त्यात लागणारं आपलं मन हे खरं असलं पाहिजे. आणि श्रीकृष्ण आपल्याला हेच सांगतात, की तू चुकशील, घसरशील, पडशील, तरी पण मी तुला सोडून जाणार नाही. भक्ती म्हणजे संसार सोडणं नाही, तर भक्ती म्हणजे संसारात राहून मनावरचं ओझं हलकं करणं. जसं की याचं उत्तम उदाहरण म्हणजे जसं की आपली आई. आपली आई स्वयंपाक करताना तिने देवाचं नाव जरी नाही घेतलं, पण तिच्या हातात खूप प्रेम असतं आणि मग तोच स्वयंपाक हा प्रसाद बनून जातो. जसं की तू जे करतोयस ते पूर्ण मनाने कर आणि फळाची चिंता कमी कर आणि जे आहे ते स्वीकार. आणि हे जर का तुम्हाला जमलं, तर वेगळा मार्ग शोधायची गरज नाही. हेच जीवन, हेच कर्म आणि गीतेमध्ये ह्यालाच राजयोग असं म्हटलं आहे. देवाला परफेक्शन नाही, तर आपलं खरं मन हवं आहे. आणि आजपासून जेही काही करायचं, ते पूर्ण खरं मनाने आणि प्रेमाने करायचं आणि एवढंच जरी आपण केलं, तर आपल्याला लगेच देव भेटून जातो. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत शांत राहा, स्वस्थ राहा आणि स्वतःशी सौम्य वागा. भेटूया पुढच्या भागात. श्रीकृष्णार्पणमस्तु.